मित्रांनो, वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आज नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं श्रीराम कलश पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांनी लेखी परिपत्रक काढून त्यांना प्रशासकीय प्रांगणामध्ये कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली होती आणि त्या पत्रामधून असं स्पष्टपणे सांगितलं होतं की इथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अनिवार्य आहे। हे पत्रक ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या नजरेत पडलं त्यावेळेस वंचित बहुजन युवक आघाडीनं त्यावरती अतिशय आक्रमकपणे आपला पवित्रा घेतला आणि काहीही झालं तरी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये प्रशासकीय प्रांगणामध्ये होत असणाऱ्या या कार्यक्रमाला विरोध झाला पाहिजे। म्हणून कार्यक्रमाच्या वेळेसच वंचित बहुजन युवक आघाडी आणि त्याचे सर्व पदाधिकारी आम्ही कुलगुरूंच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकाचा विरोध म्हणून आम्ही तिथं संविधान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, धर्मनिरपेक्षता जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि तिथं कुलगुरूंसाठी मीटिंगसाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केली। तर कुलगुरू पहिल्यांदा मीटिंगसाठी तयार होत नव्हते, असे तसे करून कुलगुरू मीटिंगसाठी तयार झाले आणि मीटिंगसाठी तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही कुलगुरूंच्या समोर गेलो त्यावेळेस कुलगुरूंना आम्ही जाब विचारला। आम्ही आमची माध्यमांसमोरही भूमिका विशद केली, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आमची भूमिका विशद केली की वंचित बहुजन युवक आघाडीची ही स्पष्ट भूमिका आहे की आमचा श्रीराम कलश पूजेच्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे। आम्ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती की वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं आम्ही हे जाहीर केलं होतं की श्रीराम कलश पूजेचा जो काही खर्च असेल, जे काही जागेच्या परवानग्या असेल, जी काही जागेची अडचण असेल ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही पूर्ण करू। ज्या काही पोलीस परमिशन्स लागतील, जे काही ग्राउंडची उपलब्धता लागेल, जी काही पैशांची अरेंजमेंट लागेल ती सगळी आम्ही करू। परंतु आमचा विरोध हा इथल्या श्रीराम कलश पूजेला नसून तो शासकीय प्रांगणामध्ये घेऊ नये किंवा तो शासकीय प्रांगणामध्ये घेतला जातोय या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय किंवा निदर्शने करतोय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संविधानामध्ये असलेल्या आर्टिकल 25 to 28 मध्ये धर्मनिरपेक्षता ही असली पाहिजे किंवा हा जो देश आहे हा धर्मनिरपेक्ष देश आहे, ही भूमिका संविधानाची आहे आणि ह्या भूमिकेमुळे कोणत्याही शासकीय प्रशासकीय इमारतीमध्ये असले कार्यक्रम केले जाऊ शकत नाही। आणि म्हणून बाबासाहेबांनी जरी प्रत्येकाला धर्म उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी ते वैयक्तिकदृष्ट्या दिलेलं आहे। कुठल्याही शासकीय ठिकाणी प्रशासकीय ठिकाणी आपण कोणत्याही एका धर्माचा कार्यक्रम हा करू शकत नाही आणि त्यामुळेच आम्ही त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी विरोध केला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला असं वाटलं होतं की नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आम्ही कार्यक्रम करतोय, कुलगुरू आमच्या बाजूने आहे, कुलगुरू आमच्या बाजूने परिपत्रक काढतोय, त्या अर्थी इथल्या सगळ्या संस्था, सगळी सिस्टम ही आपली आहे, संघाची आहे आणि ह्या आविर्भावामध्ये ते राहत होते। परंतु हा त्यांचा आविर्भाव वंचित बहुजन युवक आघाडीनं पूर्णपणे खोडून काढला। इथं संविधानाला मानणारे लोक आहेत, संविधानाच्या बाजू मांडणारे लोक आहेत, हे आम्ही तिथं जाऊन दाखवून दिलं आणि कुलगुरू सोबत चर्चा करताना आम्ही स्पष्टपणे कुलगुरूंना जाब विचारला की तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आहात की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे तुम्ही कुलगुरू आहात आणि जर तुम्ही कुलगुरू असाल तर तुम्ही झोपेच्या गोळ्या घेऊन हे पत्रक काढलं होतं का? तुम्हाला माहिती आहे की भारतीय संविधानामध्ये हे स्पष्टपणे लिहिलं आहे की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही शासकीय प्रांगणामध्ये त्या कार्यक्रमाला परवानगी दिली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वंचित बहुजन युवक आघाडीनं कुलगुरूंना ज्यावेळेस जाब विचारला त्यावेळेस कुलगुरूची अक्षरशः ततफप झाली, त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि आम्ही शेवटी कुलगुरूंना स्पष्टपणे सांगितलं की बाबा रे, तू जी ही चूक केलेली आहे, तू ही जी लेखी परिपत्रक काढलेलं आहे, आमची स्पष्ट भूमिका आहे उद्या 12 वाजेपर्यंत जर कुलगुरूंनी त्यांचा या परिपत्रक काढल्यानिमित्ताचा माफीनामा आमच्या समोर सादर केला नाही तर आम्ही सरळ एक संविधानद्रोही म्हणून, एक देशद्रोही म्हणून कुठल्या एका धर्माचा हस्तक्षेप इथल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये केल्यामुळे आम्ही कुलगुरूंवरती FIR दाखल करणार आहोत आणि चर्चेअंती कुलगुरूंनी सुद्धा आपली चूक मान्य केली आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की जे काही झालंय त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारच्या पूजेला स्वतः उपस्थित राहणार नाही, माझ्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी येण्याची सक्ती करणार नाही। आणि तसंच झालं। वंचित बहुजन युवक आघाडीचे कार्यकर्ते जोपर्यंत प्रांगणामध्ये होते तोपर्यंत कुलगुरू त्या पूजेला गेले नाही, तिथपर्यंत कुलगुरूंनी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेमधल्या माणसाला तिथपर्यंत पाठवलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज हा धर्मनिरपेक्ष माणसांचा, संविधानाला मानणाऱ्या माणसांचा, आंबेडकरवादी माणसांचा, पुरोगामी माणसांचा हा सगळा विजय आहे, हा जो जथ्था आहे, हा जो वैचारिक लढा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आमचा लढा हा तिथल्या कुलगुरूंविरुद्ध नव्हता, आमचा लढा हा तिथल्या एक अभविप विरुद्ध नव्हता, तर आमचा लढा हा विचारांशी होता। आणि हा लढा लढत असताना
आम्ही स्पष्टपणे भूमिका घेतलेली होती की शासकीय आणि प्रशासकीय इमारतींमध्ये असे कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी, धार्मिक कार्यक्रम झाले नाही पाहिजे. आमचं स्पष्ट म्हणणं होतं की उद्या जर समजा एखाद्या संदलसाठी तुमच्या जागेची मागणी केली तर तुम्ही ती जागा देणार आहात का? एखाद्या बौद्ध हस्तीच्या पूजनासाठी जर तुम्ही तिथं मागणी केली तर तुम्ही जागा देणार आहात का? आम्ही एखाद्या भीमा कोरेगावच्या उत्साहासाठी तुम्ही जर जागा मागितली तर देणार आहात का? तुम्ही एखाद्या ख्रिस्तांनी तिथं ख्रिसमस साजरा करण्यासाठी जागा मागितली तर तुम्ही ती देणार आहात का? आणि तुम्ही जर देणार आहात तर तुम्हाला हे जे विद्यापीठ आहे, हे विद्यापीठ तुम्हाला धर्माचा आखाडा बनवायचं आहे की शिक्षणाचं केंद्र ठेवायचं आहे, ही भूमिका पहिल्यांदा आम्ही कुलगुरूंना त्यांनी स्पष्ट करा असं सांगितलं. आणि त्यावेळेस कुलगुरूंनी स्पष्टपणे असं सांगितलं की माझ्याकडून ही चुकी झालेली आहे आणि चुकीनं मी हे पत्रक काढलेलं आहे. आणि आम्ही ही स्पष्ट भूमिका घेतली की तुम्ही आम्हाला हे तोंडी सांगू नका. तुम्ही आम्हाला हे तोंडी सांगितल्यापेक्षा जसं परिपत्रक तुम्ही काढलेलं आहे तसं एक पत्रक काढा की कुलगुरूने ही चूक केलेली आहे आणि ती चूक आम्ही इथून पुढे करणार नाही. आम्ही झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो. आणि आज या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हे स्पष्टपणे कुलगुरूंना सुद्धा इशारा देतोय की बाबा रे, जर तू उद्यापर्यंत 12 वाजेपर्यंत जर माफीनाम्याचं पत्र जोपर्यंत जर काढलं नाही तर लिगली आम्ही पोलीस स्टेशनला FIR करणार आहोत आणि FIR करून त्या ठिकाणी कुलगुरूवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करणार आहोत. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आव्हान देतोय आणि एक विनंती सुद्धा करतोय की बाबांनो, तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी ग्राउंड भेटत नसतील, सार्वजनिक ठिकाणी मैदानं भेटत नसतील, तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी कलश पूजेच्या कार्यक्रमासाठी जर कोणी अडवणूक करत असेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना संपर्क करा. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी ग्राउंड देण्याचं काम आम्ही करू, तुमच्या पाठीमागे आम्ही उभे राहू. परंतु आमचा विरोध हा रामाला नाही आहे. आमचा विरोध रामाला नाही आहे. आमचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शबरीचे उष्टबोरं खाणारा राम हा आमचा राम आहे. आता तुम्ही आणलेला 6 पॅक वाला राम हा आमचा राम नाही आहे. तुम्ही जय श्रीरामचा नारा देऊन जर इथं दहशतीचं वातावरण तयार करणार असाल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इथल्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये तुम्ही जर तो धाक दाखवण्याचं काम करत असाल तर वंचित बहुजन आघाडी याचा छाती ठोकपणे विरोध करेल, त्याच्या पाठीमागे उभी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजचं जे आंदोलन आहे ते आंदोलन एक महाराष्ट्रासाठी दिशादर्शक याच्यासाठी आहे की बाबांनो, इथं कितीही मोठा संघ असला, कितीही मोठी भारतीय जनता पार्टी असली, कितीही मोठी अभविप असली तरी संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपण यांचा माज उतरवू शकतो. ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि अक्षरशः आज कलश पूजेचा कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावण्यात आला, रद्द करण्यात आला. आणि आम्ही पुन्हा पुन्हा मीडियासमोर ही गोष्ट सांगितली की आमचा विरोध तुमच्या रामाला नाही आहे, आमचा विरोध रामच्या कळस पूजेला नाही आहे. आमचा विरोध जो आहे तो विरोध प्रशासकीय यंत्रणेमध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये किंवा त्या प्रांगणामध्ये हा कलश पूजेचा कार्यक्रम करण्याला आमचा विरोध आहे. ही भूमिका स्पष्टपणे वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि आज अक्षरशः नाशिकमधून ABVPला आम्ही पराजित करून पुन्हा एकदा त्यांच्या घरी पाठवलंय आणि स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की इथं कुठल्याही प्रकारचा धार्मिक उन्माद आम्ही सहन करणार नाही, कुठल्याही प्रकारचा धर्माचा माज आम्ही सहन करणार नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, सेक्युलर आहोत. आणि बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली होती ती भूमिका, त्या संविधानाच्या बाजूनं आम्ही उभे आहोत. ही भूमिका आम्ही ठामपणे मांडलेली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जर महाराष्ट्रामध्ये कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये असे जर येडेचाळे करायचा कार्यक्रम जर यांनी पुन्हा केला तर वंचित बहुजन युवक आघाडी वंचित स्टाईलनं या सगळ्या गोष्टींचं उत्तर देणार आहे. एवढंच या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. आज पुन्हा एकदा माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं, वंचित बहुजन युवक आघाडीचं, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं आणि विशिष्टपूर्ण बाब म्हणजे फक्त आंबेडकरवादीच नाही तर इथं असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हा विरोध दर्शवलेला आहे. म्हणजे हा कोणत्या धर्माचा लढा नाही आहे, हा कोणत्या धर्माविरोधाचा लढा नाही आहे, हा कोणत्या देवाविरोधाचा लढा नाही आहे, तर हा लढा संविधानिक मूल्यांची जी पायमल्ली इथल्या देशातल्या RSSनं केलेली आहे, इथल्या अभविपनं केलेली आहे, इथल्या जनसंघानं केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीनं केलेली आहे. यांना सांगावं लागतंय की बाबांनो, पंतप्रधान तुमचा असेल, राष्ट्रपती तुमचा असतील, राज्यपाल तुमचे असतील, कुलगुरू संस्थांमध्ये तुमच्या असतील, परंतु इथल्या जनमानसांमध्ये रस्त्यावरती लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामधली जी भूमिका आहे, जो आंबेडकर जिवंत आहे, जे संविधान जिवंत आहे, त्या संविधानाला तुम्ही कदापिही नाकारू शकत नाही, त्याचा विरोध तुम्ही करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची येणारी गोष्ट की हळूहळू की धर्मनिरपेक्ष जे राज्य आहे ते एक हिंदू राष्ट्र बनवायचं. आणि आम्ही स्पष्ट भूमिका कुलगुरूला विचारली की बाबा, जर इथं हिंदू धर्मीयांना जर सुद्धा रामाची पूजा करण्यासाठी तुम्ही परवानगी देत असाल आणि हे जर तुम्हाला हिंदू राष्ट्र घडवायचं असेल तर इस्लामच्या तत्वावरती चालणाऱ्या पाकिस्तानचे काय हाल झालेत हे लोकांनी बघितलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा देश ना हिंदू राष्ट्र बनवायचा आहे, ना इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे, ना बुद्ध राष्ट्र बनवायचं आहे, ना काही बनवायचं आहे. आम्हाला बाबासाहेबांनी जी भूमिका सांगितली आहे की प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय, ही भारतीयत्वाची बीजं आम्हाला इथल्या तळागाळातल्या माणसांच्या मनामनामध्ये रवायची आहे आणि ती आम्ही रवणार.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज या आंदोलनाला सहकार्य केलं. माध्यमांनी ही आमची बाजू ऐकून घेतली. मी माध्यमांचं आभार मानतो आणि बहुजन संघटक या पेजवरती आज ही लाईव्हच्या माध्यमातून भूमिका मांडण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. त्याबद्दल बहुजन संघटक या पेजच्या सर्व संचालकांचंही मी आभार मानतो. वेळ आली तर पुन्हा भेटू, लढू आणि जिंकू एवढंच बोलतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. थँक्यू.